महाराष्ट्राच्या जे मनात आहे तीच बातमी लवकर दिली जाईल अशा पद्धतीचे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मनसे आणि शिवसेना यांची युतीची चर्चा कुठेतरी पुढे गेलेली आहे अशी शक्यता निर्माण झाली। कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापुरातील हे सगळे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याला माहित आहे की मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा जवळपास गेले 15 दिवस महिनाभर सुरू आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कारण एक पाऊल पुढे गेलेलं आता दिसते। उद्धव ठाकरेंनी म्हटले की महाराष्ट्राच्या मनात असेल ते चित्र दिसेल। धन्यवाद। आदरणीय उद्धव साहेबांनी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते कळवलं जाईल। आदरणीय उद्धव साहेबांनी राजसाहेब हे एकत्र होणार असतील तर माझ्यासारख्या शिवसैनिकाला मनापासून आनंद आहे। कारण ज्या महाराष्ट्रातील विस्थापित आणि ज्यांनाही राजकीय व्यासपीठ नव्हतं अशा लोकांना राजकीय व्यासपीठ देऊन त्यांना मुख्यमंत्री पदापासून ते लोकसभेच्या सभापती पदापर्यंत ज्या ठाकरे घराण्यानं उभं केलं, त्यांना नाव मिळवून दिलं, ते घराणं संपवण्याचा काही लोकांनी षडयंत्र या गेल्या 5-6 वर्षामध्ये रचलं। ते षडयंत्र संपवण्यासाठी आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये ठाकरे म्हणजे काय, ठाकरे ब्रँड काय आणि आमच्यासारख्या विस्थापित लोकांना परत एक ताकद मिळवून देण्यासाठी या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते आलेच पाहिजे। आणि मला आज 100% आज शुक्रवार आई महालक्ष्मीच्या चरणी मी सकाळ जाऊन भेटून आले। कोणत्याही परिस्थितीत ती एकत्रच होतील अशी 100% खात्री मला आहे। कारण ह्या गेल्या ह्या 2-2.5 जे राजकारण झालं, ही युतीची चर्चा त्याच्या एक गोड सांगतो मी, गद्दारांच्या काढून घ्यायच्यात खुर्च्या म्हणूनच ही युतीची चालू झाली आहे चर्चा आणि कमळाबाईला झोमणाऱ्यात ह्या आता मिरच्या। भाजपला मिरच्या जमणार असं म्हणतात। मनसे आणि सेना युतीची चर्चा झाली, मनसेचे पदाधिकारी म्हणून तुमची काय पहिली प्रतिक्रिया? मुळातच आम्ही सर्व आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत आणि ठाकरे परिवारासोबत आयुष्यभर राहण्याचा आम्ही विडा उचललेला आहे। आदरणीय राजसाहेब आणि उद्धव साहेब शेवटी हे ठाकरे ब्रँड आहे, हे एकत्र आले तर ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि हितासाठी खूपच चांगलं आहे। आणि आदरणीय राजसाहेबांनी जर का याला प्रतिसाद दिला, कारण सुरुवातीला साथ ही प्रथमतः राजसाहेबांनीच केली होती आणि हे जर संपूर्ण महाराष्ट्राचं जर का राजकारण बघायचं झालं तर कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेला एक व्यापक चेहरा हवा आहे। कारण आजकाल जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या जनतेला जो व्यापक चेहरा मिळत नाहीये, केवळ आकड्याची गणितं आणि कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण याच्यातून कुठेतरी त्या खुर्चीवरती कोणतरी बसवलं जातं, आयत्या वेळी दुसरंच कोणतरी निर्माण होतं। मात्र महाराष्ट्राच्या जनतेचा जो मनातला चेहरा आहे की एक ठाकरे मुख्यमंत्री होणं, आणि आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजसाहेब ठाकरे बनण्यासाठी उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी एकत्र आलं पाहिजे। युवा सैनिक देखील आपल्यासोबत आहेत। युवा सेनेला नेमकं काय वाटतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत का? युवा सेनेला देखील पण आणि गेल्या 15 दिवसातल्या चर्चेतल्या तुम्हाला देखील जाणवलं असेल की ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात पाहिजे, हे लोकांच्यातनं आले। आज तुम्ही बघितलं तर आमच्या युवकांचे अनेक रोजगार दिल्लीला आणि गुजरातला पळवले गेले। आज मराठी माणसांची मुंबई आपण म्हणत होतो ती अदानी आणि अंबानीची होत चालली आहे। मला सांगा कुठं आहे मराठी माणूस? आणि जर मराठी माणूस जगवायचा असेल, टिकवायचा असेल, मराठी भाषा टिकवायची असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे, या आमच्यासारख्या शिवसैनिकांची भावना आहे। पण याच्या संदर्भात जे काय ते आज मगाशी उद्धव साहेबांनी प्रेस देखील घेतली, सकारात्मक बोललेत। माझे मनसेच्या पण पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की गेलं जुनं झालं काढत बसण्यापेक्षा आत्ता आपण एकत्र येण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे आणि या वाचवण्यासाठी 2 ठाकरे हे पाहिजेत, अशी आमच्या युवकांची मनापासून भावना आहे। 2 ठाकरे एकत्र येणं महाराष्ट्रासाठी खूप गरजेचं वाटतं। हां, 2 ठाकरे एकत्र येणं काळाची सध्या गरज आहे। कारण आपण जर पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाचे आता वारं चालू आहे त्याच्यामध्ये मराठी माणसावरती जो अन्याय होते, म्हणजे वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प आहेत ज्याच्यातून महाराष्ट्रातील मराठी मुलग्याला जो रोजगार भेटणार होता ते आत्ताच्या सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सतत मराठी मुलांवरती अन्याय होतोय। आणि जर मराठी मुलगा किंवा मराठी भाषा जर टिकवायची असेल तर 2 ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज आहे। आणि आम्हाला आनंदच होईल की 2 वाघ एकत्र आले तर सळो की पळो करून सोडतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे नावाची भगवी लाट आल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हा मानला जातो। काय नेमकं वाटतंय ठाकरे ब्रँड
कितपत यशस्वी होईल यात दोन्ही एकत्र आले तर? नाही, आता सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे. बाकीच्या गोष्टी जर का बघितल्या तर ठाकरे कधी एकत्र येणार हे नेत्यांच्या पेक्षा कार्यकर्ते असतील, महाराष्ट्रातील जनता असेल, यांच्या मनातील जी भावना आहे ती सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याला बोलून दाखवलेली आहे. आणि त्या पद्धतीची पावलं दोन्ही पक्षाकडून, शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण असेल, त्या दोन्ही पक्षाकडून योग्य ती पावलं चालू आहेत. यातनं चांगला निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघं घेतील आणि महाराष्ट्राचं 100% भलं जो महाराष्ट्र पाठीमागे गेलेला आहे तो पुढे आणण्याचं काम हे ठाकरे बंधू दोघंही करतील. महाराष्ट्र जो मागे गेलाय तो पुढे आणण्याचं काम हे दोन्ही ठाकरे बंधू करतील अशा पद्धतीचा विश्वास यांना वाटतो. हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर इतर पक्ष त्यापासून बाजूला होतील आणि इतर पक्षांची गरज लागणार नाही असं वाटतं. हो, नक्कीच गरज वाटणार नाही. कारण की आता भाजपनं पण जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात मुंबई महापालिकेमध्ये 227 पैकी 150 जागा हे दोघं भाऊ एकत्र आल्यावर येतील असा म्हणजे त्यांच्याकडे अंदाज आलेला आहे. त्यामुळे त्यांनी युती होऊ नये म्हणून त्यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. पण प्रत्येक शिवसैनिकांची, युवा सैनिकांची ही मनापासून इच्छा आहे की ही युती व्हावी. मला सांगा, हे इतर पक्षांना भीती वाटते का की हे दोन्ही ठाकरे एकत्र येतात? 100% इतर पक्षांना भीती वाटते. कारण की महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जर पाहिलं तर ठाकरे हा एक ब्रँड आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी मराठे माणूस असू द्या किंवा अन्य काही असू दे, तर मुंबईसारख्या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांची सत्ता मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्रावर येणाऱ्या आणि महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांना या सुवर्णक्षणाची आतुरतेने वाट आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी. तर आपण बघितलं की कोल्हापुरातील मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांचीही इच्छा आहे की ठाकरे बंधू आहेत हे एकत्र यावे. कारण महाराष्ट्राला ती आत्ताची गरज आहे, युवकांसाठीची ती गरज आहे आणि इतर पक्षांना हे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणूनच इतर पक्षांना नाक मुरडण्याची किंवा त्यांच्या पोटात दुखत आहे अशा पद्धतीची भावना देखील या सगळ्या मनसैनिक आणि शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.